हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3607. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर, मनवनी आवडती पाय घेतो आलाय भलाय. दृश्य द्रुमाकार लानी केलो सर्वस्वासी धडी, तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका. 3607. दोरीवर सर्पाचा भास व्हावा तसे मला या जगाचा पसारा खोटा वाटत आहे, म्हणून मी त्रिकालबाधित श्रीहरीच्या स्वरूपाचे अखंड चिंतन करीत आहे. अश्वत्थामाप्रमाणे असणाऱ्या संसार वृक्षाची निर्मिती जेथे झाली, अंतही तेथे होतो ते अव्यक्त ब्रह्म मीच झालो आणि संसारातील सर्व वस्तूंचे अधिष्ठान मीच झालो. तुकाराम महाराज म्हणतात, आत्मत्वाने मी विश्वव्यापक आहे, पण लोक परोपरार्थ तुकाराम म्हणून देह दृष्टीने उरलो आहे. 3608. म्हणवितो दास परी मी असे उदास, हाची निश्चय झाला परी मी निश्चयाहुनी दुजा. सरते कर्तृत्व माझ्याने परी मी त्याहून असे भिन्न, तुका तुकासी तुकला तुका तुकाहुनी निराळा. 3608. मी श्रीहरीचा भक्त म्हणून घेतो, पण प्रत्यक्षात उदास आहे. हाच माझा निश्चय झाला तरी त्यापासून मी वेगळा आहे. माझ्याकडून कर्म घडले तरी मी त्या कर्मापासून वेगळा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, परब्रह्माशी तुलना करून पाहिले असता त्या तुलनेस मी समानपणे उतरलो, पण द्वैत्याच्या भूमिकेच्या तुलनेत मी भिन्न आहे. 3609. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडविन ब्रह्मभूत काय होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवतैसा. तीर्थ ब्राह्मकासी आणीन आळस, कडू स्वर्गवास करीन भोग. सांडवीन तपोनिधी अभिमान, यज्ञ आणि दान लाजवीन. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. धन्य मनविन एह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियेला. तुकाराम महाराज म्हणतात, मी असे रसपूर्ण कीर्तन करीन की त्याच्या भक्तिप्रेम सुखापुढे ब्रह्मज्ञानी म्हणविणाऱ्याला विठ्ठल भक्तीची गोडी लागेल आणि तो आणखी हवे म्हणून हव्यास धरून जीभ चाटीत बसेल. मुक्ताला आत्मस्थिती भाव टाकून द्यायला लावेन आणि भक्ती करायला लावेन, कारण नामसकीर्तनाचे भक्तांचे शरीर ब्रह्मरूप होते आणि भक्ती भाग्याने भगवंत ऋणी होतो. मी नामस्मरणाची अशी गोडी निर्माण करेन की तीर्थयात्रा करणाऱ्यांना तीर्थभ्रमणाचा कंटाळा येईल आणि यज्ञयाग करून सर्वगलाशाची अभिलाषा करणाऱ्या स्वर्गात असणाऱ्याला देवदेवकदांची स्वर्गभोगाची अभिरुची वाटणार नाही. तपस्वी योग्याला तपस्वीपणाचा अभिमान सोडून द्यायला लावेन. यज्ञयाग करणाऱ्याला आपल्या दुबळेपणाची लाज वाटेल असे करेल. मी भक्ती भाग्याची अंतिम मर्यादा गाठीन आणि 5वा पुरुषार्थ म्हणजे भक्ती संपादन करीन. जीव ब्रह्मत्याचा अपूर्व निज ठेवा प्राप्त करीन. मृत्यूलोकात आम्ही आमच्या या डोळ्यांनी तुकारामाला पाहिले असे भाग्यवान स्वतःला धन्य म्हणवून घेईन. 3610. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धोवनी सांडी एले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. 3610. संसार म्हटला की त्याच्या मागे असंख्य उपाधी संकटे असतात, पण आम्ही या श्रीहरीचे कीर्तन करून शुद्ध झालो आहोत. आता हे त्रिभुवन सर्व विषमता अंतःकरणातून काढून टाकल्याने शुद्ध झाले आहे. आम्ही परब्रह्म या गावात अखंड निवास करीत आहोत. तेथे पापकर्माच्या भेदारूपी विटाळाचे दर्शन सुद्धा होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता एकांतात ब्रह्मरूप होऊन ब्रह्मरसाचे सेवन करू. 3611. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी अनावा तो हरी मज दिनांते उद्धरी. पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुलती, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. 3611. गरुडाच्या पायावर पुन्हा पुन्हा मस्तक ठेवून त्यांना विनंती करतो, श्रीहरीला वेगाने माझ्या उद्धारासाठी घेऊन यावे. लक्ष्मी भगवंताच्या चरण सेवा करीत आहे म्हणून तिला काकुळतीला येऊन विनंती करतो की श्रीहरीला पाठवून द्यावे.
तुकाराम महाराज म्हणतात, अहो शेष राजा, तुमच्या मांडीवर शयन करणाऱ्या भगवंताला जागे करा, माझ्या उद्धारासाठी तेवढे करा. 3612. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. बाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा, तुका म्हणे मजा आठवा, मूळ पाठवा लवकरी पाठवा. 3612. अहो सनकाधिक हो, तुम्ही स्वतःला कृपावंत म्हणविता, मग माझ्यावर एवढा उपकार करा आणि माझा नमस्कार देवाला सांगा. मजसाठी वैकुंठीच्या स्वामी जवळ काकुळतीने विनंती करा. देवाला सांगा की माझी आठवण करून मला लवकर बोलावणे पाठवा, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3613. आपल्या मायेरा जाईन मी जा आता, निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा, करुणी सिद्ध मूळ सावले वातुके, एकी दिसे एके न्याव यासी, त्याची पंतय माझी लागलेसे चित्त, वाट पाये नित्य माहेराची, तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया माये बापा. 3613. मी आता माझ्या माहेराला जाईन, कारण संतांच्या हाती मायबापाकडून तसा बोलण्याचा निरोप आला आहे. माझी सुखदुःखे त्यांनी कानांनी ऐकली असावीत, म्हणून त्यांनी माझ्याबद्दल करुणेचा कळवळा निर्माण झाला. मला बोलण्याची सर्व तयारी करून खाऊ देऊन माझे मायबाप स्वतः मला माहेरी घेऊन जाण्यासाठी येतील असे वाटते. मी सतत रात्रंदिवस त्यांच्याकडे निरोप येण्याची प्रतीक्षा करीत आहे. माहेरच्या वाटेकडे माझे लक्ष लागले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझे मायबाप मला नेण्यासाठी स्वतः येतील. 3614. चिन्हे उमटती अंगी, शकुना जोगी उत्तम, आठवला बाप माय, येईल काय मूळ नेणू, उत्कंठित झाले मन, ही चकून तेथीची, तुका म्हणे कामावारी, आळस घरी कर्मेना. 3614. काहीतरी शुभ घडणार अशी सूचक लक्षणे माझ्या अंगी स्पष्ट दिसू लागली. मला मायबापाची आठवण झाली. ते मला माहेरी नेण्यासाठी येतील काय? माझे मन त्याच्या भेटीसाठी अधीर झाले आहे. हीच त्याच्या येण्याची खूण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मन सैरवैर झाले, ते कामधंद्याबद्दल आळशी झाले, घरामध्ये मला करमत नाही, ही सुद्धा त्याचीच लक्षणे आहे. 3615. आरोनिया वाट पाहे वाट कटकट सोसेना, आलियांस पुसे मात, तेथे चित्त लागले, दळी कांडी लोका ऐसे, परी मी नसे ते ठाई, तुका म्हणे येते पिसे येते तैसे असेल. 3615. देवा, माझे मन तुमच्या वाटेकडे अधीरपणे पाहत आहे. मला संसारातील सुखदुःखाची कटकट सोसत नाही. मला भेटणाऱ्या कोणासही मी माहेरची वार्ता विचारित आहे, कारण माझे सर्व चित्त माहेरच्या दिशेला लागून राहिले आहे. मी सर्व कामे करीत आहेत, पण माझे चित्त मात्र त्यात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला जसे आई वडिलांच्या भेटीचे वेड आहे, तसे वेड माझ्याविषयी त्यांना असेल का? 3616. येथील या अनुभवे कळो जीवे येतसे, दोही ठाई एक जीव, माझी केव त्या अंगी, भुकेची खाऊ निधाय, नाही हाय अन्नाची, तुका म्हणे सुख झाले अंतर झाले त्या गुणी. 3616. माझ्या अनुभवाप्रमाणे भगवंत आणि मी चैतन्य रूपाने एकच आहोत, एक रूप आहोत, म्हणून त्याला माझी करुणा येत असावी. भूकच भुकेला खाऊन तृप्त झाली, त्यामुळे अन्न खाण्याची इच्छा राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या सद्गुण निर्गुण रूपाच्या दर्शनाने जे सुख अनुभवास आले, त्यामुळे चित्त तृप्त झाल्याने त्याने आत्मतृप्तीचा ढेकर दिला. 3617. पैल आले हरी, शंखचक्र शोभे करी, गरुड येतो फडतकारे, नाभी म्हणे त्वरे, मुकुड कुंडलाच्या दीप्ती, तेथे तो लोपलाग बसती, मेघश्याम वर्ण हरी मूर्ती, डोळस साजिरी, चतुर्भुज वैजयंती, गळा माळ हे रुळती, पितांबर झळके कैसा, उजळल्या दाई दिशा, तुका झाला से संतुष्ट, घरा आले वैकुंठपीठ. 3617. शंखचक्र गदा पद्म धारण केल्यामुळे शोभिवंत दिसणारे श्रीहरी गरुडावर बसून ते पहा, हरी आले आहेत. भक्तराया गरुडाच्या पंखाच्या फडफड आवाजाने भिवू नकोस असे आश्वासन देत आहेत. श्रीहरीच्या मुकुटकुंडलाच्या तेजाने सूर्य देखील लोपला आहे. श्रीहरीचा वर्ण सजल जलधर समान श्याम वर्ण आहे. त्याचे सुंदर शरीर त्याला शोभत आहे. त्याला 4 हात असून गळ्यात वैजयंती माळा रुळत आहे.
कासेचा पिवळा पितांबर असा झळकत आहे की त्याच्या तेजाने दाही दिशा प्रकाशित झाल्या. तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठनाथ श्रीहरी माझ्या घरी आला हे पाहून तुका संतुष्ट झाला. 3618 शंखचक्र गदा पदम पैल आला पुरुषोत्तम. नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया. दुरोनी येता दिसे दृष्टी धाके दोष पळती सृष्टी. तुका देखोनी एकला वैकुंठीहून हरी आला. 3618 तो पलीकडे पुरुषोत्तम आला आहे पहा. त्याच्या हातामध्ये शंखचक्र गदा पद्म दुरून शोभत आहे. तो म्हणत आहे की भक्तराया भिवू नकोस, मी लवकर येतो आहे. त्याला दुरून येत असलेला पाहून सृष्टीतील दोष भीतीने पळून जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी एकटाच आहे असे पाहून तो वैकुंठातील हरी मला भेटण्यासाठी आला आहे. 3619 पहिल दिसतील भार दिंड्या पताका अपार. आला पंढरीचा राणा दिसतील त्याच्या खुना सुख वाटे मना. डोळे बाया स्फुरती उठिले गजरनामाचे दळभार वैष्णवांचे. तुका करी रीता ठाव त्यांसी बैसावया वाव. 3619 खरोखर पलीकडे अपार दिंड्या पताकांचा भार घेतलेला आहे. वैष्णवांचा मेळा दिसत आहे. हा पंढरीचा राजा पांडुरंग येत आहे. त्याच्या वैभवाची लक्षणे दिसत आहेत. माझ्या मनाला फार सुख झाले. माझे भाऊ स्फुरण पावत आहे, डोळेही फडफडत आहे. त्या वैष्णवांच्या समुदायात हरी नामाचा गजर होत आहे. या सर्वांना बसण्यासाठी मी जागा रिकामी करतो असे तुकाराम महाराज म्हणतात. 3620 चला जाऊ रे सामोरे पुढे भेटो विठ्ठले धुरे. तुका आनंदला मनी कैसा जातो लोटांगणी. फेडावया धनी प्रेम सुखाची आजी पुढे आले कृपावंत. मायबाप साधू संत तुका अळाबाई ठेविला विठोबाचे पायी. 3620 चला पांडुरंगाच्या स्वागतासाठी त्याला सामोरे जाऊ. सर्वश्रेष्ठ असणाऱ्या विठ्ठलाला भेटू. आज या तुकोबाला परम आनंद झाला आहे. प्रेम सुखाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी लोटांगण घालीत त्यांच्या पायाजवळ जात आहे. कृपावंत मायबाप साधू संत हे सुद्धा पुढे आले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, त्या मायबाप साधू संतांनी मला बाहू पसरून आलिंगन दिले आणि विठोबाच्या पायावर घातले. 3621 पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार कोप मोडकी जरजर. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. घरी मोडकी या बाजा वरी वाकळांच्या शेजा. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. 3621 आज माझ्या घरात ऋषिकेशी पाहुणे म्हणून आले. त्यांच्या आदर सत्कारासाठी काय उपचार करू. माझे खोपटे मोडके आहे. खूप पाण्यात थोड्या कण्या शिजवल्या आहेत. बाजा मोडक्या आहेत. त्यावर फाटक्या गोधड्या अंथरल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, कण्या खाल्यानंतर मुखशुद्धीसाठी तुळशीचे पान आहे, कारण मी दुबळा आहे. 3622 संत मंडळी संती केला अंगीकार. त्यांसी अभिमान थोर. काही ठेविले चरणी घेती तेची पुरवणी. तुका पायवनी घेऊन या निराळा. नसता काही संचित भेटी झाली अवचित. देव मिळवून या भक्त तुका केला से सनाथ. 3622 संत मंडळींनी माझा स्वीकार केला. त्यांना माझा अभिमान वाटतो. ते मला आपला समजतात. मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे अर्पण केले. ते त्यांनी पूर्ण मानून घेतले. मी त्यांचे चरणतीर्थ घेऊन तरी निराळा राहिलो. माझ्या संचितात भेटीचा योग नसताना त्यांची भेट झाली. देव आणि संत मंडळींनी दोघांनी मिळून मला सनाथ केले असे तुकाराम महाराज म्हणतात. 3623 अवघियांच्या आलो मूळ एक वेळ न्यावव्या. सिद्ध व्हावे आधी ठावे करीतो. जोवरी ते घटिका धुरी आहे उरी तो काळ. मंगळाचे वेळे उभे असा शोभे सावधू. अवघियांचा योग घडे तरी जोडे शाल्यगदा. तुका म्हणे पाहे वाट बहु आट धरोनी करोनी. 3623 तुम्हा सर्वांना वैकुंठात घेऊन जाण्यासाठी मी मृत्यूलोकात आलो आहे. त्यासाठी सर्वांनी तयार असावे असे मी पुन्हा पुन्हा सांगतो. अद्याप वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही तयारी करा. वैकुंठ गमनाची शुभ घटिकेला तत्पर राहाल तर योग्य दिसेल. अशा वेळी चांगला योग आला तर मनुष्य जन्माचे महत्त्व वाढते. तुकाराम महाराज म्हणतात, मला वैकुंठाला नेण्यासाठी श्रीहरी स्वतः आला आहे. त्याच्या संगतीत संत सज्जन
आहेत, तुम्ही देखील माझ्याबरोबर येऊ शकाल असे प्रयत्न करा, मी तुमची वाट पाहत आहे. कुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.